मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश्वर जाधव आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये खूप सुंदर असं काम चालू आहे आणि सदर काम प्रेझेंट करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून आपल्याला एक एक्सेल गुगल शीट या ठिकाणी स्प्रेडशीट देण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण आपल्या ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची माहिती अद्ययावत करतो. त्यात मी आता घटक क्रमांक 8 मध्ये ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत त्याबाबतची जी माहिती आहे ती मी या ठिकाणी भरलेली आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी ग्रामपंचायतीने जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम केलेले आहेत त्यांना मी त्याचे पुरावे फोटो हायपरलिंक यामधून केलेले आपल्याला दिसत आहेत. ज्या ठिकाणी ब्ल्यू लाईन दिसते त्या ठिकाणी हायपरलिंक करण्यात आलेले आहे. आता एक नाविन्यपूर्ण काम लोकसहभागातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जीप शाळा इमारत प्रवेशद्वार बांधकाम हे लोकसहभागातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यासाठी या नाविन्यपूर्ण अशा कामाची हायपरलिंक फोटो कसे या ठिकाणी अपलोड करायचे हे आपण आता समजून घेऊया. हे करण्यासाठी सर्वप्रथम या कामाचा फोटो आपण ज्या ठिकाणी ठेवला असेल त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल. सदर फोटो मी डाउनलोड या ठिकाणी ठेवलेला आहे. हा माझा या ठिकाणी त्या कामाचा तो फोटो आहे. त्या फोटोला अगोदरच मी रिनेम केलेला आहे. प्रवेशद्वार असं त्याचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. नाव यासाठी द्यायचं आहे की आपण योग्य फोटो लिंक करतो आहोत का हे आपल्याला समजण्यासाठी फोटोला रिनेम करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हा फोटो लिंक करण्यासाठी सर्वप्रथम हा फोटो आपल्याला एका ग्रामपंचायतीच्या मेल आय डी वरती ड्राईव्हला हा आपल्याला घ्यावा लागेल. मग मी आता ग्रामपंचायतीचा एक मेल ड्राईव्ह या ठिकाणी ओपन करतोय. गुगल ड्राईव्ह ओपन करत आहे. गुगल ड्राईव्ह मध्ये अशा पद्धतीने मी इतर फोटो या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. आता हा जो फोटो आहे प्रवेशद्वारास तो आपण अपलोड करून घेऊया. तो करण्यासाठी मला ड्राईव्हला गेल्यानंतर न्यू ला क्लिक करावं लागेल. न्यू ला क्लिक केल्यानंतर फाईल अपलोडला क्लिक करावं लागेल. फाईल अपलोडला क्लिक केल्यानंतर डाउनलोडला जाऊन जिथे मी तो फोटो माझा या ठिकाणी ठेवला आहे तो या ठिकाणावरून आपल्याला तो शोधून घ्यावा लागेल. त्यासाठी रिनेम हे अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी आहे. बघा प्रवेशद्वार हा आपला फोटो आहे. यावर मी क्लिक करतो आणि ओपन असं म्हणतो. ओपन केल्यानंतर या बाजूला इकडे आपल्याला व्हिडिओ अपलोड कंप्लीट असा मेसेज दिसेल आणि या ठिकाणी ग्रीन टिक झालेली दिसेल. म्हणजेच काय की प्रवेशद्वाराचा फोटो आपला या ठिकाणी अपलोड झाला आहे ड्राईव्हला. आता हा फोटो आपल्याला या ठिकाणी ड्राईव्ह मध्ये दिसतो आहे. आपण फोटोची इमेज सुद्धा इथे जाऊन बघू शकतो की योग्य फोटो आपला आला आहे का. त्यानंतर या फोटोच्या पट्टीमध्ये शेवटी आपल्याला या ठिकाणी 3 डॉट दिसत आहेत. या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर एक छोटी विंडो ओपन होते. या विंडोमध्ये शेअर नावाचा एक ऑप्शन आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये पुन्हा एक शेअर नावाचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचा मेल आय डी जो ड्राईव्ह म्हणून आपण वापरतोय त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिसेल. याच्यामध्ये जनरल ऍसेस जो आहे ड्राईव्हचा तो रिस्ट्रिक्टेड आहे. तो आपल्याला या ठिकाणी एनीवन विथ द लिंक ला क्लिक करायचं आहे. जोपर्यंत आपण हे सेटिंग या ठिकाणी करणार नाही तोपर्यंत आपण लिंक केलेला फोटो हा दिसणार नाही. म्हणून पहिल्यांदा आपल्याला एनीवन विथ द लिंक म्हणजे जे कोणी ही लिंक ओपन करतील त्यांना हा फोटो आपल्याला बघायला मिळणार आहे. अशी सेटिंग आपल्याला चेंज करून घ्यायची आहे. ती चेंज करून झाल्यानंतर कॉपी लिंक ला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि डन म्हणायचं आहे. म्हणजेच काय की प्रवेशद्वाराचा फोटो जो आहे आता याची URL जो काय आहे तो आपला या ठिकाणी कॉपी झालेला आहे. आता हाच कॉपी झालेला ऍड्रेस आपल्याला जी काय आपली ड्राईव्ह या ठिकाणी जी काय आपली स्प्रेडशीट आहे ती स्प्रेडशीट जिथे आपल्याला फोटो टाकायचा होता जीप शाळा इमारत प्रवेशद्वार त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे त्या सेलमध्ये.
आणि राईट क्लिक करून जी विंडो ओपन होते आहे त्या विंडोमध्ये इन्सर्ट लिंक नावाचं एक ऑप्शन आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा इथे क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये सेलमध्ये जो नाव आपण टाईप केलंय जीपशाळा इमारत प्रवेशद्वार ते ऑलरेडी या ठिकाणी दिसत आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी कॉपी केलेला URL पेस्ट करायचा आहे. त्यामुळे मी इथे क्लिक करेल आणि कंट्रोल V करेल. म्हणजेच जो काही URL त्या फोटोचा आपण कॉपी केलाय, जो ड्राईव्हला ठेवलाय, तो आता इथे पेस्ट झाला आणि खाली आपल्याला ओके म्हणायचं आहे. बघा अशा पद्धतीने ओके म्हटल्यानंतर या ठिकाणी आपलं जीपशाळा इमारत प्रवेशद्वार हे नाव आता ब्ल्यू कलर मध्ये दिसायला लागलेला आहे. आणि ह्याच्यावर जर आपण कर्सर घेतला तर खाली एक आपल्याला लिंक दिसते आहे ड्राईव्हची. त्या लिंक वरती आपण क्लिक केलं तर आपल्याला डायरेक्ट जो काही फोटो आपण या ठिकाणी लिंक केलेला आहे तो आपल्याला आता या ठिकाणी दिसणार आहे. तर अशा पद्धतीने गुगल स्प्रेडशीट मध्ये जी काही आपण अभियानांतर्गत कामं या ठिकाणी करतोय, सदर काम खरोखर झाले आहे काय याच्या पुराव्यादाखल आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचे हायपरलिंकद्वारे फोटो जे आहे ते आपल्याला क्लिक करायचे आहेत, लिंक करायचे आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.